राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आज आनंदाचा दिवस आहे. पक्षाला 27 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यानिमित्त आज आमचं सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही आज अभिवादन केलं. दादांना समर्पित हा वर्धापन दिवस आहे. या वर्धापनात आम्ही एकच निश्चय केला की दादा ज्याप्रमाणे पक्षाकरता कार्य करायचे, गरिबांकरता लोकांकडचे प्रश्न सोडवण्याचे जे कार्य करायचे त्यांच्या 100% तर नाही पण त्यांच्याप्रमाणे काही टक्केसुद्धा आम्ही स्वीकार करून आम्ही कार्य करायला लागलो. तर खऱ्या अर्थाने हे समर्पित त्यांना होईल असं मला वाटते. संकल्पना हीच आहे, दादांच्या सांगण्यानुसार लोकांचे कार्य करणे, लोकाभिमुख राहून कार्य करावे, जनतेच्या समस्या सोडवाव्या, लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता सरकारच्या विरोधात आंदोलनं करावी लागली तरी करायला हरकत नाही आहे. त्याचप्रमाणे तुम्ही बघताय नागपूर शहरामध्ये प्रत्येक विभागीय अध्यक्षाने आपापल्या भागातल्या समस्या घेऊन लढाई सुरू केलेली आहे. तरच जनमानसामध्ये आपला पक्ष मोठा होईल असा आमचा विश्वास आहे. त्यानिमित्ताने कार्य आम्ही सुरू केलेलं आहे. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतील, कसा निवडणुकीमध्ये बघा या निवडणुका कशा असतात तुम्हाला माहिती आहे. त्याबाबत जास्त न बोललेलं बरं. आता काही गोव्याला चाललं आहे, काही मुंबईला चाललेलं आहे, काही कलकत्त्याला जाईल, कुठे म्हणजे मला या निवडणुकीबाबत फारच आश्चर्य वाटतं आहे. आता आमचे उमेदवार या ठिकाणी शक्ती जास्त नसल्यामुळे कमी आहे, पण आम्ही युतीचा धर्म पाळून युतीला समर्थन केलेलं आहे. आज वर्धापन दिवसानिमित्त सर्व कार्यकर्त्यांना, सर्व पदाधिकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा जाहीर करतो. दादांचं स्वप्न होतं हा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने समृद्ध व्हावात, या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला न्याय मिळावत यासाठी दादांनी पार्टीची एक धुरा सांभाळली. गेल्या 27 वर्षापासून कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम अजितदादा पवार यांनी केलं. त्याबद्दल मी अजितदादा पवार यांचं खूप खूप अभिनंदन करतो. आम्हा या 27व्या वर्धापन दिवसानिमित्त कार्यकर्त्यांना इतक्या शुभेच्छा. आपल्याला कार्याची जबाबदारी सांगतो की गेल्या 27 वर्षापासून आपण सर्वांनी एक मोठं काम जबाबदारी स्वीकारली आहेत आणि या जबाबदारीतून आपण सर्वांनी दादांचं काम सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. दादांनी तुमच्यासाठी सकाळपासून रात्र 2 वाजेपर्यंत काम केलं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला न्याय मिळवून देण्याचं काम केलं, कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं काम केलं. पण दादा आमच्यात आता नाही आहेत. पण दादांच्या या वर्धापन दिनानिमित्त आपण वहिनीसोबत आणि सर्व कार्यकर्त्यांसोबत दादाचं अधुरं राहिलेलं काम आपण सर्वांपर्यंत पोहोचवू. आणि दादाचं जे स्वप्न होतं की या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बनेल आणि ते स्वप्न दादांचं पूर्ण करण्याचं काम आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी करावं. यासाठी सर्वांना तन मन धनातून आपल्याला सर्वांना सामान्य माणसासाठी काम करायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत त्याचं कार्य पोचायचं आहे आणि मोठी पार्टी म्हणून, 1 नंबरची पार्टी म्हणून एक अस्तित्वात आणायची आहे. आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वहिनींना आपण बनवू ही शुभेच्छा देतो. जिल्हा परिषद नगरपालिकामध्ये एक चांगलं यश आम्ही साध्य करून दिलं. 0 जेव्हा होती तेव्हा खऱ्या अर्थाने मला खूप त्रास झाला. पण आता गेल्या 6 महिन्याच्या आतमध्ये मी पक्ष बांधला आहेत. गावागावात तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, सर्व कामगार सेलचे अध्यक्ष, सर्व अध्यक्ष आम्ही नियुक्त केले आहेत. आणि आज आम्हाला कमीत कमी 12 ते 14 जिल्हा परिषद सदस्य आम्ही निवडून आणू इतकी मला ग्वाही आहे की प्रत्येक ठिकाणी एक कार्यकर्ता मजबूत झाला आहे. संघटनेच्या माध्यमातून त्याला आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसने बळ दिले आहेत. त्यांना विश्वास झाला आहे की जिल्हा परिषदमध्ये आपण नक्कीच निवडून येऊ. कारण नगरपालिकामध्ये 0 असताना आपण जेव्हा एक चांगले नगरसेवक निवडून आणले 10, तर आता सध्या जिल्हा परिषदमध्ये आपण 14 ते 15 जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा 20 ते 22 पंचायत समिती सदस्य निवडून आणू इतकी मला विश्वास आहे. आणि त्या पद्धतीचं काम सुरू आहे. प्रत्येक सर्कल वाईज 57 सर्कलमध्ये आम्ही फिरत आहोत. 57 सर्कलचे आमचे दौरे झाले आहेत आणि 57 सर्कलमध्ये सक्षम कार्यकर्ता आज उभा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा घेऊन तो सक्षमपणे या निवडणुकीत उभा राहील आणि जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकवेल इतका मला विश्वास आहे. या 27व्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करतो की दादा ज्या पद्धतीने काम करत होते सकाळपासून संध्याकाळपर्यंत समाजसेवेच्या माध्यमातून, नंतर राजकारण, 20%
राजकारण आणि 70% समाजसेवा. आपल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण 20% राजकारण आणि 70% समाजसेवा करा. दादांनी केलेलं काम सामान्य माणसापर्यंत पोहोचवा. अनेक योजना दादांनी सामान्य माणसासाठी तयार केल्या आहेत. अनेक योजना शासनाच्या आहेत. त्या शासनाच्या योजनेचा फायदा हा सामान्य माणसाला मिळावा आणि तुमच्या माध्यमातून मिळावं, हीच सर्व कार्यकर्त्यांना, मी जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो. आपला उत्साह बुलंदित करण्यासाठी मी तयार आहोत. सेनापती म्हणून आपण मला म्हटलं तर मी सेनापती म्हणून तयार आहोत, पण तुम्हीसुद्धा एक दादाचे सैनिक म्हणून, एक मावळे म्हणून आपण खऱ्या अर्थाने समाजासाठी सेवा करावी, हीच सर्वांना शुभेच्छा. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 27वा वर्धापन दिन आहे. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली आणि आज 27 वर्ष झालेली आहे. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनी अनेक नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी चांगलीच पकड पकडलेली होती आणि आज महाराष्ट्राच्या विकासासाठी राष्ट्रवादीचा जो पुढाकार आहे त्याच्यामुळे निश्चितपणाने आपल्यासमोर जे चित्र दिसतं आहे, विकासाचं चित्र दिसतं आहे, हे केवळ दूरदृष्टी ठेवून असणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी आज महाराष्ट्र मजबूत आहे. आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सातत्याने 3 वर्षापासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्य अत्यंत जोमाने आणि ताकदीने करत आहोत. दादांचं स्वप्न होतं की महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम व्हावा. यशवंतरावांचं स्वप्न पूर्ण करावं. आदरणीय शरद पवार साहेबांचा जो विचार आहे तो सुद्धा पुढे नेण्याचं कार्य आपण करावं, असा दूरदृष्टिकोन माननीय स्वर्गीय अजितदादा पवार यांचा होता. आज मुंबईमध्ये सुद्धा पक्षाच्या कार्यालयामध्ये ध्वजावंदन आहे आणि त्यानिमित्ताने तिथे पण प्रमुख पदाधिकारी, प्रमुख नेते, खासदार, आमदार तिथे एकत्र येणार आहे. आणि मी शुभेच्छा देतो की जी दूरदृष्टी अजितदादा पवार यांनी ठेवली ती पुढे नेण्याचं काम, त्यांचा विचार आम्ही पुढे सातत्याने नेऊ आणि कामाची जी पकड आहे ती पकड सामान्य माणसापर्यंत कशी आम्ही पोहोचू याचं कार्य आम्ही आज या निमित्ताने आम्ही एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही एक साकार करण्याचा कार्यक्रम आम्ही आज या ठिकाणी आम्ही शपथ घेतो आहे. हो गए 27वां वर्धापन दिन है. आज हमारे राष्ट्रीय कांग्रेस के आदरणीय हमारे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर जी के नेतृत्व में और हमारे सभी कार्यकर्ताओं के मार्गदर्शन में ये जो झंडावंदन का कार्यक्रम है परिपूर्ण हुआ है. मैं इतना ही कहूँगा कि दादा के जो छोड़े हुए काम है, अजीत दादा के, वो निष्ठा से हमारे कार्यकर्ता लोग आगे बढ़ाएं. हम छोटे कार्यकर्ता हैं, छोटे कार्यकर्ताओं की जो जवाबदारी है उसको आखिर तक निभाएंगे और जो झंडे की जो गरिमा है, जो 10-10 का जो समय है उससे कहीं ना कहीं हम सम्मान करते हैं, सलामी देते हैं. और ज़िंदगी भर के लिए हम इतना कहते हैं कि अहिरकर साहब हमारे पुराने नेता हैं, उनके नेतृत्व में पार्टी के कई जयकारे हुए हैं. हमको आज भी भरोसा है कि वो भला ही हमको कोई भी मार्ग पे दिखाए मगर हम उनके साथ में निष्ठा से जुड़े हैं. हमारे आदरणीय टेमुरने साहब, सियोनकर साहब, हमारे और भी जो शुक्ला साहब, सभी लोग यहाँ बैठे हुए हैं. मैं सभी लोगों का कहीं ना कहीं यहाँ पे जिक्र करूँगा. बहुत जल्दी इनको बड़ी जवाबदारी हम शहर की देने वाले हैं. ताली बजा लो भैया. भी ये बड़प्पन है आदरणीय अहिरकर जी का. जब भी मिलते हैं मेरे प्रति सजग रहते हैं और चाहते हैं कि मैं भी छोटा मोटा कार्यकर्ता आगे बढ़ूँ, उनके रखा के कहीं ना कहीं मनोबल को और आगे बढ़ाऊँ. और कार्यकर्ताओं के साथ में हिला मिला तो पहले हम बाबा साहब के विचारों को लेके चलते हैं, सामाजिक विचारों को लेके चलते हैं. तो आज इस 27वें वर्धापन दिन पर सभी को शुभकामनाएं देता हूँ और निष्ठा बनी रहे इतना कहते हुए अपने शब्दों को विराम देता हूँ. जय भीम. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जय हो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जय हो.